बघा लास्ट टाइम आपण एकूण 40 प्रश्न बघितले होते, ठीक आहे. त्याच्यानंतरचे प्रश्न आहेत. काय म्हटलं आहे पहा प्रश्नामध्ये, जर 1.5 म बरोबर 0.04 न, तर न वजा म भागेला न अधिक म ची किंमत किती, ची किंमत किती. कसं सोडवता येईल याला बघा. काय करता येईल आपल्याला, ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मांडणी करून घेऊ आपण. त्यांनी म्हटलंय जर किती 1.5 काय रे इथे म बरोबर आहे, बरोबर 0.04 काय रे न. येईल लक्षात. पहिले याला सोडून घेऊ म्हणजे काय होईल मग, आपण हे जे अक्षर आहे ते एक साइड घेऊ आणि जे अंक आहे ते एक साइड घेऊ. म्हणजे काय होईल पहा, या ठिकाणी म जर मी असाच ठेवला आणि न जर इकडे आणला तर काय होईल, हा म भागेला काय न बरोबर 0.04 भागाकारात काय 1.5. येईल लक्षात. चला याच्यानंतर काय होईल, आता याची जर रेट काढतो म्हटलं आपण तर म भागेला काय रे न बरोबर. आता इथे एक घरा अगोदर पॉईंट आहे, दोन घरा अगोदर पॉईंट आहे, म्हणजे पॉईंट एक खाली वाढवावं लागेल. म्हणजे इथे 2 आहे, 2 घरा अगोदर आहे, इथे 2 घरा अगोदर घ्यावं लागेल. याचा अर्थ वर काय होईल 4 आणि छेदामध्ये काय येईल, येईल का लक्षात. काय येईल 150. हे रेट आता आपल्याला मिळाली. आता आपल्याला काय म्हटलंय तर हे आपल्याला सोडवायचं आहे. तर म्हणजे काय करता येईल पहा, न ची रेट किती मिळाली आपल्याला पहा, न ची रेट किती आहे 150. त्यानंतर म ची रेट किती आहे वजा 4 छेदामध्ये. न ची रेट किती आहे 150 आणि अधिक 4. ओके. हे किती होईल पहा, हे किती झालं 146. भागाकारात किती 154. भाग जाईल का, जाईल का भाग. चला द्या किती राहील, 2 ने भाग देतो. हा सांगा किती, 2 7 14 2 3 6 2 7 14 1 राहिला 2 7 असं पर्यायामध्ये दिसत आहे का पहा. किती नंबर पर्याय क्रमांक 2. हा एसटी आहे. पूर्व परीक्षा 2023 ला विचारला प्रश्न. येईल लक्षात. चालेल. सर्वांनी जायचं पुढे, ठीक आहे. चला हा प्रश्न काय म्हणते बघा, किंमत काढा असं म्हटलंय त्यांनी. त्याच्यामध्ये 3 अशा पद्धतीची संख्या दिल्या व्यवहारी अपूर्णांकाच्या. म्हटलं काय पहा, 1 छेदामध्ये 148 गुणिला 384 अधिक 1 छेदामध्ये 384 गुणिला 236 वजा इथे प्लस आहे इथे मायनस आहे लक्षात घ्या. 1 छेदामध्ये 148 गुणिला 236 लक्षात. तर याची रेट आपल्याला काढायची, किंमत आपल्याला काढायची. तर अशा पद्धतीमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला लसावी काढणं गरजेचं आहे. काय काढावं लागेल तुम्हाला, लसावी काढायचा कसा. एवढ्या मोठ्या संख्येचा लसावी काढणं खूप वेळ लागेल. याला एक शॉर्टकट आहे. काय, तर मला एक सांगा, याच्यामध्ये तुम्हाला संख्या जे दिसत आहे ते कोणत्या कोणत्या आहे, कोणत्या कोणत्या पहा. एक संख्या 148 आहे, दुसरी 384 आहे आणि तिसरी 236 आहे. 3च संख्या, बाकी 384 148 230 सेम आहे. हा लक्षात. कोणत्या कोणत्या आहे मला एकदा सांगा, कोणत्या कोणत्या आहेत. 148 आहे, 384 आहे आणि 236 आहे. याच्या व्यतिरिक्त संख्या दिसत आहे का, येईल लक्षात. मग आता याचा लसावी काढायचा कशा पद्धतीने, तर लिहून कसं घ्यायचं पहा. त्याच्यात असं मी लिहून देतो इथे बघा, 148 गुणिला 384 गुणिला जो आकडा नाहीये तो पण लिहायचा, कोणता 236. ओके. मग इथे 2च आकडे होते पहिले, एक आकडा कोणता नव्हता 236 इथे लिहून घ्यायचा. कळलं एवढं, ठीक आहे. आता प्लसचं चिन्ह यूज करू या ठिकाणी. का बरं प्लस, कारण तिथे प्लस आहे बघा, येईल लक्षात. दुसरी संख्या सांगा मला कोणती, 384 मी लिहिली गुणिला 236 मी लिहिली गुणिला 148 कुठे लिहू परत, येईल का लक्षात. आता तिसरी संख्या, चला काय होईल सांगा या ठिकाणी, मायनस घेतलाय. हा एक संख्या
48. दुसरी सांगा 236. तिसरी कोणती नाही याच्यात? 384 नाही आहे, ही सुद्धा आपल्याला इथे लिहून घ्यावं लागेल. किती? 384. ओके, ही झाली आपल्या गणिताची फक्त मांडणी. आता याला सोडवायचं कसं? चला, काय करता येईल याच्यामध्ये? आता पहा, या तिन्ही संख्या सारख्या आहे की नाही? म्हणजे पायासारखा आहे, छेद सारखा आहे, म्हणजे लसावी आहे तो. येत्या लक्षात तुमच्या? मग आपण असं करूया, लक्ष द्या. 148 मी लिहिलं गुणेला 384 मी लिहिलं गुणेला 236 मी लिहिलं. ओके, अंशामध्ये काय? 236 अधिक 148 वजा 384. 1 2 3. कळलं का? ठीक आहे. आता काय होईल सांगा बरोबर? 236 आणि 148 किती? 8 आणि 6 14शी 4 राहिला 1. 5 आणि 3 8. 2 आणि 1 384 वजा 384 आणि छेदामध्ये काय लिहा? तेच 148 गुणेला 384 गुणेला 236. हे लक्षात? आता मला एक सांगा तुम्ही, 384 मधून 384 गेले आणि छेदामध्ये काय लिहा? 148 गुणेला 384 गुणेला 236. समजलं एवढं? हे लक्षात? आता मला एक सांगा, अंशामध्ये जर 0 असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर किती? 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 तर त्या प्रश्नाचं उत्तर काय ते 0. येईल का लक्षात? अरे कळत आहे का? या प्रश्नाचं उत्तर काय असेल तुमचं? जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दर्शविलेला आहे. ओके, चालेल. समजत आहे का? लिहिलंय सर्वांनी? ठीक आहे, मागे जायचं पुढे. काय म्हणते बघा, सोडवा म्हणते. 3.49 चा वर्ग वजा 0.51 चा वर्ग छेदामध्ये 3.49 वजा 0.51. कसं सोडवता येणार बघा. तर सोडवता येईल मला. मी याला या पद्धतीने लिहितोय पहा. a प्लस बी, हा, ए मायनस बी अशी मांडणी करता येईल आपल्याला. मग ए प्लस बी, ए मायनस बी मांडणी कशी करू याची? सांगा ना, काय करू? याला प्लस मध्ये ठेवू का? चला, हे बघा 3.49 अधिक 0.51. त्यानंतर काय होईल? 3.49 मायनस 0.51. क्लिअर? आता छेदामध्ये काय लिहिता येईल का आपल्याला? काय लिहू? झालं ना, 3.49 वजा 0.51 लिहिलं. आता मला एक सांगा, सारखं सारखं कुठलं दिसत आहे का? काय दिसतंय? हे दिसत आहे. हे काटू मग हे. ठीक आहे. आता काय राहिलं? या दोन संख्यांची काय बेरीज, म्हणजे काय करता येईल? 3.49 अधिक 0.51. ठीक आहे. हा सांगा, 9 आणि 1 10 शी 0 राहिला किती रे? हे 6 आणि 4 10 राहिला किती? 1. हा 1 आणि 3 4. 2 घरा अगोदर पॉइंट द्यावा लागेल तुम्हाला. 2 घरा अगोदर पॉइंट द्या, म्हणजे उत्तर काय असेल तुमचं? 4. जे पर्याय क्रमांक किती मध्ये दाखवला आहे? काय रे? 4 ऑप्शन, 2 ऑप्शन आहेत. चला लिहून घ्या. पर्याय क्रमांक 1 लिहा किंवा 4 लिहा. ठीक आहे. ते लिहिताना थोडं मिस्टेक झालाय तो. ते लक्षात ठेवा. पण कुठलं?
ए प्लस बी ए मायनस बी. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते पहा प्रश्न की 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो. किती संख्यांना 11 ने भाग जातो. याला सोडवायचं कसं बघा. कुठे विचारला संयुक्त गट पूर्व 24 चा प्रश्न आहे लास्ट टाइमचा. चला बघा लक्ष द्या. 150 पासून तर 500 पर्यंत. काय म्हटलं त्यांनी 150 पासून तर 500 पर्यंत. मी एक एक संख्या काढून घेत नाही डायरेक्ट आपण काढू. समजा 1 पासून तर 500 पर्यंत असतं तर 500 पर्यंत काय म्हटलं मी तुम्हाला 500 पर्यंत किती किती तर या 500 ला डायरेक्ट कितीने भागायचं 11 ने भागायचं. ठीक आहे. बाकी किती राहते ते सोडून द्यायचं. बाकी आपल्याला घ्यायचे नाहीये. सांगा मग 11 चौक 44 किती राहिले या ठिकाणी 6. 11 पाची बाकीचे 5 उरले ते सोडून द्यायचे. आलं लक्षात. म्हणजे 500 पर्यंत किती संख्या निघते तुमच्या ज्या संख्येला 11 ने भाग जातो अशा किती निघते 45. पण त्यांनी आपल्याला 500 पर्यंत नाही म्हटलं. 150 पासून 500 पर्यंत म्हटलंय. पण आपण 1 पासून घेतलं ना म्हणजे 1 ते 150 पर्यंत मायनस करावं लागेल. मग मला एक सांगा 150 पर्यंत किती 150 पर्यंत किती. मग आपण इथे लिहू शकतो 150 त्या 150 ला मी 11 ने भागतोय. चला सांगा काय होईल सांगा इथे 11 एक 11 किती आले रे 4. 11 त्रिक किती आले 13. म्हणजे 1 पासून 150 पर्यंत 11 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहे. मग आपलं उत्तर निघते ना. म्हणून आपण असं लिहू की 150 ते 100 किती 150 ते 500 पर्यंत बरोबर किती 45 वजा 13 बरोबर किती रे झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर 32. येईल का लक्षात. पर्याय क्रमांक किती आहे 2. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहून घ्या. समजलं नसेल परत विचारा. ठीक आहे. जायचं पुढे. काय म्हणतात पहा प्रश्न. रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या किती. कुठला प्रश्न आहे संयुक्त गट क चा आहे 22 चा. ठीक आहे. आता आपण पर्यायावरून जाऊ. x ने घेतो म्हटलं तर बराच वेळ लागेल. त्यामध्ये आपण एक 100 आकडा घेतलाय. किती पहिला पर्याय बघा 100 दिसत आहे. हा मी 100 घेतला. काय घेतला रस्त्यावरील विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. याच्या निम्म्य किती 50 प्लस किती 52 बाहुल्या तिने काय केल्या विकल्या. आता पुढे अधिक केलं. दुसऱ्या दिवशी तिने आता मला एक सांगा या बाहुल्या पहिल्या दिवशीच विकल्या तिने किती विकल्या एवढ्या विकल्या. मग मला एक सांगा तिच्याकडे शिल्लक किती राहिल्या. हा किती शिल्लक राहिल्या तिच्याकडे सध्या तर 100 मधून 52 गेल्या. किती राहिल्या. आता दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. याचा अर्थ याची निम्मे करतो किती झाले पण 24 नाही विकल्या. 2 बाहुल्या कमी विकल्या म्हणजे वजा 2 म्हणजे किती विकल्या तिने ही लक्षात. हे शिल्लक किती राहिल्या होत्या 48. आता विकले किती 22 विकल्या. मग मला एक सांगा आता तिच्याकडे शिल्लक किती राहिल्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. तर सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या किती. आता मला एक सांगा पहिले किती विकल्या 52. आता किती विकल्या येत्या लक्षात. यांची टोटल सांगा मला 2 आणि 2 5 आणि 2
74 पहिल्या दिवशी किती विकल्या 52, दुसऱ्या दिवशी किती विकल्या येत्या लक्षात. मग एकूण किती विकल्या तर 74. मग शिल्लक किती म्हणून निघते का बघू. म्हणून 100 वजा 74, 100 वजा 74 बरोबर किती राहिले का 26. मग तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. कोणतं 100 येईल का लक्षात. व्यवस्थित लिहून घ्या. जायचं पुढे. प्रश्न मोठा आहे यामध्ये. मगाशी एक प्रश्न सोडवला आपण या पद्धतीचा. सेम क्वेश्चन आहे. तो कुठे विचारला हे चेक करा आणि हा कुठे विचारला तो चेक करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त आकडे चेंज होतात हे लक्षात घ्या. येत आहे का लक्षात तुमच्या. पायाला कसं सोडवायचं आता मला सांगा. सारखे 3 आकडे सांगायचे आपले. 856, 592, 856, 264, 592, 264. 3 आकडे बाजूला घ्यायचे. कोणते 3 सांगा. 856 दुसरा, 592 तिसरा. कळलं रे. आता मला एक सांगा. यापैकी याच्यात नसणारा आकडा सांगा कोणता. 200. क्लिअर. आता 3 आकडे लिहून घेतो. 800 किती रे 56, दुसरा 500 किती 92, तिसरा 200 प्लस. ओके सांगा इथे काय हा नसणारा कुठला याच्यात 500 किती 92 छेदामध्ये काय 856 गुणिला 200 किती वजा काय करा इथे परत लिहा गुणिला किती 592 वजा इथे सांगा परत 592 गुणिला 264 गुणिला किती 856 इथे काय लिहू क्लियर सांगा परत. हा इकडे पाया सारखा आहे लिहून घ्या सारखा इथे लिहितोय. पाया हा सेम असल्यामुळं इथे लिहू आपण किती 856 गुणिला 592 गुणिला 264 हे 264 अधिक 592 वजा किती रे 856 बरोबर. हे किती झाले पहा 856च झाले ते सुद्धा वजा 856 आणि छेदामध्ये काय 856 गुणिला 592 गुणिला 264 अंशामध्ये किती राहिलं सांगा 0 आणि छेदामध्ये किती आहे 856 गुणिला 592 गुणिला 264. मग तुम्हाला माहिती आहे अंशामध्ये जर 0 असेल तर त्याचं उत्तर काही येईल का लक्षात. चला लिहून घ्या. तर हा प्रश्न पूर्ण न सोडवता डायरेक्ट 0 उत्तर लिहिलं असतं जमलं नसतं का. ठीक आहे पण आपल्याला सोडून पाहावं लागेल ना त्यासाठी केलं आहे आपण. ठीक आहे चला लिहून घ्या व्यवस्थित. कंबाईन ग्रुप सी प्रीला विचारलेला क्वेश्चन आहे 22 मध्ये. लिहिलाय सर्वांनी ठीक आहे रे. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवली. म्हणजे काय पहिल्या पायरीवर 1 दुसऱ्या पायरीवर 2 तिसऱ्या पायरीवर 3 8व्या पायरीवर 8 अशा पद्धतीने. ठीक आहे. देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील किती 24 पायऱ्या असतील तर भक्ताजवळ किती फुले होती. मग मला एक सांगा किती पायऱ्या आहे रे. पायऱ्या कशा आहे एका पायरीवर 1 नंतर दुसऱ्या पायरीवर 2
तिसऱ्या पायरीवर 3, असं करत करत 24 पायरीवर 24 जाईल ना पुढे. मग हे कोणत्या संख्या दिसत आहे तुम्हाला? नैसर्गिक संख्याच्या बेरजेचं सूत्र काय? n n प्लस 1 अपॉन सूत्र असं असते n n प्लस 1 अपॉन काय येईल लक्षात. मग आपला n म्हणजे काय असेल? 24. मग इथे लिहितोय 24 गुणिला काय? 24 आणि 1 25. छेदामध्ये काय रे? 2. थोडं लक्ष द्या. बे एक बे बे एक बे बे दुने 4. 12 पंच 60 6 राहिले. 12 दुने 24. 24 आणि 6 24 आणि 6 म्हणजे तिथे सध्या किती आहे? फक्त पायरीवर किती फुलं ठेवली आहेत? क्लियर. आता देवाला किती दिले होते रे? 9. तर याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे शिल्लक किती होते? या सर्वांची टोटल होईल ना. येत्या लक्षात. मग आता मला सांगा हे पूर्ण किती झाले? 326. हे पर्यायमध्ये आहे का? बघ आहे. चला लिहूया. 326 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व म्हणजे काय? 2021 चा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. ठीक आहे रे. जायचं रे पुढे. ठीक आहे. दिलंय सर्वांनी. 3 4 7 8 9 या अंकाच्या साहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकाची पुनरावृत्ती न करता किती 2 अंकी संख्या बनवता येईल अशा पद्धतीचा एक प्रश्न आपण बघितला होता. आठवत असेल तुम्हाला. पण तो खूप पूर्वी विचारला. मला वाटते 11-12 मध्ये विचारला. हा कधी विचारला बघा? एमपीएससी वाल्याने 2024 मध्ये विचारला. जुनेही प्रश्न पाहणं गरजेचं आहे. तुम्ही पाहत नाही. लक्षात घ्या. पहा आता हे आकडे इथे 3 पासून किती संख्या तयार होईल? 2 अंकी. फक्त किती अंकी? त्यांनीच म्हटलंय किती अंकी करायचे तुम्हाला. पण अंकाची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे. हा लक्षात घ्या. इथे घेतोय मी 3. ठीक आहे. 3 सोबत 4, 3 सोबत 7, 3 8, 3 9. 3 3 घेता येत नाही. ओके. आता घेतोय कुठला? 4. सांगा रे. 4 3 4 7 4 8 4. ओके. आता कुठला आकडा घेऊ? 7. मग सांगा 7 3 7 4 7 8 7 9. ओके. आता कोणता घेऊ? 7 झाला. आता 8 घेतोय. हा 8 3 8 4 8 7 8 9. बरोबर आहे. त्यानंतर 9 घेतोय शेवटला. हा 8 झाला. हा 9 घेतोय. 9 3 9 4 9 7 9. बरोबर आहे का? सांगा की जर याच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही. सांगा 1 2 3 4 1 2 3 4 5 4 5 20. येईल लक्षात. चला हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. याला एक शॉर्टकट आहे. तर अशा पद्धतीचं आलं होतं. मी तर सोडून दाखवलं तुम्हाला. किती संख्या? 1 2 3 4 5 असे 5 लिहायचे आणि याच्या पूर्वीचा अंक लिहायचा किती? 4. असं डायरेक्ट उत्तर निघते 5 चोक 20. ठीक आहे. कशाला एका याच्यासाठी एक पूर्ण गोष्ट लक्षात ठेवता का? सोडून पाठ निघून जाते लगेच. चला लिहून घ्या फास्ट. फक्त लिहून घेऊ नका. व्यवस्थित समजून घ्या. असेल समजत तर मला विचारा. चार क्रमवार विषम संख्यांची बेरीज 48 आहे. तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती? 4 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे? 48 आहे. तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती? त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती? बघा किती संख्या म्हटलाय? तो मला एक सांगा. त्याच्यामध्ये आपण जर असं केलं की पहिली संख्या जी आहे समजा मी x घेतोय कुठली? विषम. ठीक आहे. दुसरी संख्या मी वापरतो आहे x
अधिक 2, कारण दुसऱ्या विषम मध्ये कितीचा फरक असला पाहिजे तुमचा, ठीक आहे. तिसरी संख्या घेतोय मी, किती घेऊ, x अधिक अजून 2 मिळवले. त्यानंतर चौथी संख्या कोणती त्यात, x अधिक या 4 संख्या असायला पाहिजे, आणि या 4 संख्यांची काय असली पाहिजे, बेरीज किती असली पाहिजे तुमची, 48, राईट. मग मला एक सांगा आता, पहिली संख्या कोणती रे तुमची, x, दुसरी संख्या x अधिक 2, तिसरी संख्या x अधिक, चौथी संख्या x अधिक 6 बरोबर किती, ही झाली मांडणी. कळलं का. यांची बेरीज किती सांगा मला, x किती आहे आपल्याकडे, 1x 2x 3x 4x, मी हे 4x लिहून घेतले, प्लस 6 आणि 4 10 आणि 2 12 बरोबर किती रे, ओके. आता मला एक सांगा, मी 4x असंच ठेवतोय बरोबर, 48 वजा बरोबर किती रे, 48 मधून 12 गेले किती राहिले, 36. आता मला x ची रेट पाहिजे, छेदामध्ये काय घेऊ, x बरोबर 4 9, येईल का लक्षात, x ची रेट 9 आहे, आलं लक्षात. मग आता तुमच्या संख्या कोणत्या पहा, संख्या काढून घेतोय, लक्षात घ्या. पहिली संख्या काय असेल, ठीक आहे. दुसरी संख्या काय असेल, 9 आणि 2, 9 आणि 2 11. तिसरी संख्या काय असेल, 9 आणि 3, 9 आणि 4 13, आणि चौथी 9 आणि 6. या 4 संख्या आहे विषम, पाहून घ्या, 9 11 13 15. आता काय करायचं म्हणते माहिती आहे यांनी, तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज सांगा. कशाची, मग तुम्हाला याचा वर्ग माहिती आहे, याचाही माहिती आहे, याचाही माहिती आहे, याचाही माहिती आहे, सांगा ना. मग 9चा प्लस 11चा प्लस 13चा आणि 15चा किती, मला बेरीज करायची, लक्ष द्या. 5 आणि 9 14, 14 आणि 1 15, 15 आणि 1 16शी राहिला किती रे, 1, म्हणजे किती झाले 3, 3 आणि 6 9 10 11, 11 आणि 8 19, किती राहिला 1, हे 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, इकडे नाहीये. 596 हे आपल्या प्रश्नाचं फायनल उत्तर असेल, ओके. किती आहे, 596. हा टॅक्स असिस्टंट 2016 ला विचारला गेलेला क्वेश्चन, ठीक आहे. चला लिहून घ्या व्यवस्थित. प्रश्न दिसायला छोटाच आहे हा तो, पण त्या संख्या काढून त्याचे वर्ग करून त्यांची बेरीज करावं लागते, लक्षात असू द्या. लिहिलाय रे, हे लिहिलाय सर्वांनी. त्या पद्धतीचे प्रश्न थोडे सोपे असते, पण विचारलं जाते बरेचसे एक्झाम मध्ये. काय म्हणते, खाली स्टारच्या जागी कोणता अंक येईल, सेम अंक असते इथे इथे आणि इथे, आपण सोडून बघा. या ठिकाणी फक्त इथे तुम्ही 7 करायची मिस्टेक झाली आहे, ठीक आहे ना, इथे 7 करून घ्या, ओके. आता बघा, 6 आणि 2, 6 आणि 2 किती रे, 8, 8 आणि 9 17, 17शी 7 राहिला किती 1. आता याच्यातला कोणता आकडा येईल असं वाटते म्हटलं तुम्हाला, 5 येईल. 5 कसा काय येतो ते पाहून घेऊ आपण. 5 इथे 5 घेतला, इथे 5 घेतला, क्लिअर. 5 आणि 5 10, 10 आणि 1 11 आणि 4 15शी आला 5 इथे, म्हणजे इथे 5 झाला, इथे 5 झाला, इथे 5, म्हणजे बरोबर. आता हे सोडून 5 ची गरज नाही, तरी 15शी 5 राहिला किती रे 1, इथे किती 3, 3 आणि 1 4, 5 6 आणि 7 बरोबर इथे 7 आहे. येईल का लक्षात, म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल तुमचा 3 आणि उत्तर येईल 5, ओके. चालेल, लिहून घ्या व्यवस्थित.